टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुन्हा एकदा कंत्राटदारांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात ज्या पद्धतीने कंत्राट दिलं गेलं आणि त्या कंत्राटदारांची जी बिलं अदा न केल्यामुळे पुन्हा एकदा आता आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। पाहू शकतात एकीकडे पावसाळी अधिवेशन आहे, दुसरीकडे हातात छत्री घेऊन सरकारला जाग येण्यासाठी हातात काळा छत्री घेऊन निषेध आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच या कंत्राटाची बिलं कधीपर्यंत अदा केली जातील हे आता पाहणं गरजेचं राहणार। मात्र आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काय वाटतं, मागच्या वेळेस काळी दिवाळी साजरी केली, यंदा काळ्या छत्र्या हातात घेऊन निषेध व्यक्त करत आहेत, कंत्राटदार सर्व एकत्र जमलेत। काय वाटतं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तरी कुठेतरी बिलं अदा होतील का? बघा, मी तुम्हाला नम्रपूर्वक सांगतोय की गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आम्ही वारंवार आंदोलन करतोय। आम्ही मागच्या वेळेला काळी दिवाळी साजरी केली, या सरकारला सांगितलं की आमच्या घरातले जे दिवे आहेत ते पेटते दिवे ते तसेच राहू देत। पण मला आता ह्या सरकारला सांगायचं आहे की ही जी छत्र्या आहेत या छत्र्या ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या या सरकारने उभ्या केलेल्या आहेत। या छत्र्या ज्या आहेत त्या आमच्यासारख्या गोरगरिबांना नाहीये। आज पाऊस नसताना सुद्धा ह्या छत्र्या उभ्या आहेत, तर ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या आहेत आणि ह्या ज्या छत्र्या चाललेल्या आहेत ह्या ह्याच्यासाठीच आहेत की इन्फ्रावाल्यांना यांना पैसे द्यायचे आहेत। आज सरकारने 57,000 कोटीची फाईल मंजूर करण्यासाठी त्यांनी पूर्ण मागण्या मंजूर करण्यासाठी मागितलेल्या आहेत। अहो, तुम्ही 90,000 कोटीची आमची देयकं देऊ शकत नाहीत अजून, आणि 57,000चं पर्व कुठून आणलं तुम्ही? कशासाठी? काय गरज आहे? म्हणजे ह्या सरकारला मला हे आवर्जून सांगायचं आहे की ह्या सरकारला असं, मला आता भीती वाटायला लागली आमच्या कंत्राटदारांची पूर्ण, की मला असं वाटायला लागलं की हे सरकार जे आहे ते आता जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात तसे कंत्राटदारांच्या घडाव्या, की जेणेकरून आमची जी काही 90,000 कोटीची देयक आहेत ती त्यांना द्यायची नाहीयेत। म्हणजे काय होईल, जर कंत्राटदारांनी आत्महत्या केली तर त्याच्या घरी 1 लाखाचा, 10 लाखाचा, 5 लाखाचा चेक देता येईल आणि हा विषय संपवता येईल। परंतु मी या सरकारला सांगू इच्छितो की आम्ही हा लढा, तुम्ही किती पण आमच्यावरती अत्याचार करा, किती पण अन्याय करा, पण आम्ही हा लढा सोडणार नाहीये। निवेदन घेऊन चालल्यात, त्यासोबत छत्र्या देखील घेऊन आतमध्ये बसणार का दालनात येणाऱ्या सरकारला या शासनाला जाग आणण्यासाठी? 100%। आता अजून सरकारकडे काय अपेक्षित आहे की आज पाऊस नसताना सुद्धा आम्ही छत्र्या ज्या उभ्या केलेल्या आहेत, या छत्र्या कशाच्या माहिती आहेत का? मी तुम्हाला सांगतो, या छत्र्या पाऊस पडल्यानंतर ज्या प्रकारे छत्र्या उगवतात त्या प्रकारच्या छत्र्या इन्फ्रावाल्यांच्या। आता आम्ही जाणार, आम्ही दालनामध्ये बसणार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत की जोपर्यंत आम्हाला आमची निधी मिळत नाही आम्ही या छत्र्या काढणार नाही म्हणून। नक्कीच या ठिकाणी जो आक्रोश आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघाचा, त्यामुळे या ठिकाणी आता हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहेत। तर हातात छत्री घेऊन, काळी छत्री घेऊन हा निषेध हा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच एकीकडे पावसाळी अधिवेशन आहे आणि दुसरीकडे कंत्राटांचं आंदोलन आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात लवकर लवकर बिलं सरकार प्रशासन कधीपर्यंत अदा करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।